राज्यामध्ये सध्या हवामान प्रचंड बदलतंय आणि त्याच्या अनुषंगाने साथीच्या आजारांमध्ये सध्या वाढ झालेली आहे। त्याचे रुग्ण वाढतायत। राज्यामध्ये मलेरियाचे 13,000 पेक्षा अधिक रुग्ण आहेत। डेंग्यूचे 8,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेत। मलेरिया आणि डेंग्यू आजारांमुळे आतापर्यंत 34 रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं मत आरोग्य विभागाकडून व्यक्त केलं जात आहे। पुढारी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हे आवाहन करतोय, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या। प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून तपशील घेऊया। श्रेयस, ही आकडेवारी निश्चित घाबरवणारी आहे, कारण मोठ्या प्रमाणात चिकनगुनिया, डेंग्यू या सगळ्याचे रुग्ण सापडतात। काय नेमकी दक्षता नागरिकांनी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्यात? खरं तर प्रशासनाने अनेक सूचना दिल्या, त्याच्यातून पाणी चांगलं वापरायची सूचना असेल किंवा अनेक गोष्टी सूचना आता प्रशासन दिलेली आहे। आपण बघू शकतो, तर जसं तू म्हटलीस की हवामान आपण बदलतंय। काल पण पाऊस पडला, ऊन आहे, त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाची साथ आपण वारंवार ऐकताना दिसतोय। हे फक्त महाराष्ट्राचं चित्र नाही किंवा मुंबईचं चित्र नाही, तर महाराष्ट्राच्या अनेक परिसरात अशा गोष्टी घडताना दिसत आहेत। त्यामुळे आता आरोग्य खात्याने जी आपल्याला आकडेवारी दिली की 13,000 रुग्ण एकीकडे डेंग्यूचे तर 8,000 मलेरियाचे आहेत, एकंदर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार लावणार आहेत। आणि त्यामुळे आता आरोग्य खात्याने पाणी चांगलं वापरायला किंवा अशा हवामान खात्यात आपल्याकडे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी असे अनेक नॉर्मलच्या सूचना असतात, ज्या लोकांना हव्या असतात, त्या सूचना आता आरोग्य खात्याने दिल्यात। जी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।